सावली आणि अभि घरी जात असतात. तेवढ्यात रतनचा गुंड म्हणतो, हा रतन सेठ, मी त्यांच्या मागावरच असते की ओ, माझी नजर त्यांच्यावरच असते. काय म्हणालात? पोराला आत्ताच उचलू? लगेच उचलतो. इकडे मोनिका राजकुमारला कचाकच भांडत असते आणि म्हणते, हे असल्या वागण्यामुळे ना आपण आयुष्यभर मागे राहिलो. माझीच चूक आहे, मी उगाच तुझ्याबरोबर शेअर केलं. ते आता निघून जाते. राजकुमार हसत म्हणतो, राजकुमार मेंदळे कसा गेम पलटतो हे तुला सकाळी कळेल. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. सावली बाबांकडून म्हणजे जगन्नाथकडून वचन घेते आणि जगन्नाथही वचन देतो, ठीक आहे मी नाही सांगणार की अभि सारंगचा मुलगा आहे. सावली रडत असते. तेवढे अभि येतो आणि म्हणतो, तुम्ही दोघंजण एवढे शांत का? आता सावली पटकन डोळे उघडते. जगन्नाथ म्हणतो, त्याचं काय आहे, दोघाच खूप थकलो म्हणून. सारंगने सांगितल्याप्रमाणे गुरुकुलमध्ये बबलू गिफ्ट घेऊन जातो. पण वाचून म्हणतो, मॅडम अजून आल्याच नाही, तुम्ही नंतर या. पण बबलू म्हणतो, नंतर? नाही 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 नाही, तो सारंग मला काय सोडणार नाही, त्यापेक्षा मी इथंच वाट बघतो. आता तो वाट बघत बसलेला असतो. तेवढ्यात मोनिका येते. आता धावत येणारी मोनिका अचानक स्वतःला सावरते आणि घाबरत म्हणते, बबलू इथं? ते आता पळत जाते आणि पटकन लपून बसते आणि नक्की बबलूच आहे ना हे चोरून बघत असते. तेवढ्यात बबलू गाणं म्हणायला लागतो, मोनिका ओ माय डार्लिंग. मोनिका मागे बघते तर बबलू. आता मोनिका हसते आणि बबलू पण हसतो. ती नाटक करत म्हणते, तू इथे? तर हो मी इथेच, पण तुम्ही इथं कशा? मोनिका म्हणते, अरे मी कुठे आले, त्याचं काय ना, मॅप लावला होता, रस्ता चुकवला वाटतं. बबलू म्हणतो, मॅप आणि तुमचा चुकला, तुम्हाला तर सगळेच पत्ते माहिती आहे. काय खरं ना? खरं ना? मोनिका करते, पण तू इथे काय करतोस? बबलू म्हणतो, ते गिफ्ट द्यायला आलो होतो. ती नाटक करत म्हणते, चला क्लायंट माझी वाट बघतोय. सारंग ओवीला घरी घेऊन जात असतो. तेवढे ओवी दारात म्हणते, बाबा माझा परवा कार्यक्रम आहे. सारंग तिलोत्तमाला बघतो आणि म्हणतो, ओवी तू फार बोलतेस. ते दोघं जायला लागतात. तिलोत्तम म्हणते, सारंग मला बोलायचं आहे तुझ्याशी. अरे तू माझ्याशी बोलतच नाही आहे. ओवी तू आतमध्ये जा, मला तुझ्या बाबांशी बोलायचे. सारंग म्हणतो, जा बाळा. ती विचारते, सारंग अरे काय झाले तुला? तो काहीच नाही. ती म्हणते, काहीच नाही म्हणजे? तू साधं माझ्याशी बोलतही नाही आहे, मला तुझी काळजी वाटते. सारंग म्हणतो, का करतेस काळजी? ती म्हणते, अरे मी आई आहे, मी नाही काळजी करणार तर कोण करणार? तुला तर माझी काळजी नाही आहे. तो का तुझी काळजी घ्यायला मोनिका वहिनी, अमृता वहिनी आणि राजकुमार आहे ना. ती म्हणते, सारंग तुला पण चांगलंच माहिती आहे, तू कंपनीत येत नाही म्हणून मला ह्या सगळ्यांची मदत घ्यावी लागते. खरं तर माझी अजिबात इच्छा नसते. हात जोडून म्हणते, मी तुझ्या पुढे हात जोडते, बोल माझ्याशी बोल, काय झालं तुला? आता दोघांमध्ये बरंच काय बोलणं होतं. ती सारंग तुला असं तर नाही वाटत ना, 8 वर्षापूर्वी तुझी सावली माझ्यामुळे घर सोडून गेली? सारंग म्हणतो, 8 वर्षानंतर तू पहिल्यांदा बरोबर प्रश्न विचारलास आणि ह्याच प्रश्नात तुझं उत्तर आहे. सावली काम करत असते आणि अभि मोबाईल खेळत असतो. सावली म्हणते, अभि बास बाळा, तू खूप वेळचा मोबाईल खेळतो. तो आई मला बोर होतोय, चल ना घरी. ते आता जगन्नाथला फोन करू म्हणते, बाबा तुम्ही कधी येणार? तो अगं मी मीटिंगमध्ये. ते म्हणते, ठीक आहे, तुमची मीटिंग संपली की आपण एकत्रच घरी जाऊया. तो नाही नाही, मला किती उशीर लागेल हे काय सांगता येत नाही, तुम्ही रिक्षा करा आणि घरी जा. ते म्हणते, ठीक आहे चल अभि, आपण रिक्षाने घरी जाऊया. अभि म्हणतो, आई पायी चालत जाऊया ना, म्हणजे मस्त आकाशातील चांदण्या चांदोबा बघत जाता येईल. दोघंजणं घरी जात असतात आणि ओवी बेडरूममध्ये बसलेली असते. ती आता हळू गात असते. तेवढेच सारंग येतो आणि म्हणतो, ओवी अगं काय करतेस? ती बाबा परवाचा कार्यक्रम आहे, मला रियाज करायचा आहे. तो रियाज? अगं हे आपल्याला घराबाहेर काढतील. ती मग आपण काय करायचं? तो काहीतरी विचार करावा लागणार. ती आयडिया, टेरेसवर जाऊया आणि रियाज करूया. तो अगं टेरेसवर गेल्यानंतर तुझा असा सूर लागेल आणि सगळ्यांना ऐकू येईल. शेवटी आता त्यावरही तोडगा काढतात आणि म्हणतात, बाहेर जाऊया. तर खाली मोनिका आणि राजकुमार चेस खेळत असतात. दोघं हळूच जायला लागतात. राजकुमार म्हणतो, सारंग कुठे? तो अरे ओवीला आईस्क्रीम खायचं ना म्हणून बाहेर चाललो. शिवराम मोठ्याने ओरडते, आईस्क्रीम? काका मला पण खायचं आहे आईस्क्रीम, मला घेऊन चल ना. मोनिका म्हणते, शुभ्रा अजिबात नाही या, बाहेर थंडी आहे, सर्दी होईल. सारंग म्हणतो, हो शुभ्रा आईचं ऐकायचा, अगं बाहेर खरंच थंडी आहे. पण शुभ्रा म्हणते, नाही मला जायचं आहे आईस्क्रीम खायला. काय गं मम्मा, तू तर कधीच घेऊन जात नाही, आता काका घेऊन चालला तर त्याला पण अडवते. राजकुमार म्हणतो, सारंग तू आता अडकला, ते आता नाही ऐकत. सारंग समजायला जातो पण शुभ्रा मोठ्याने रडायला लागतो. तो ठीक आहे जाऊया आपण. आता शुभ्रा खुश होऊन म्हणते, चला. तिचा नाटकीपणा बघून म्हणतो, आता सारंग ओवी आणि शुभ्राला घेऊन जातो.
पण इकडे मात्र अभि चांगलाच संकटात पडतो. तुम्हाला काय वाटतं? आता या संकटातून सारंगच त्याला वाचवेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.